हॅलो डिअर स्टुडंट्स, मी मध्यंतरी आपला क्लास 9th चा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो ओपन केलेला होता फॉर डिस्कशन्स की तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील, आता तुम्हाला कोणती गरज आहे. तर 10 पैकी ऑलमोस्ट 8 ते 9 जणांनी मला सांगितलं की मॅम होमी भाभा एक्झाम आमची जवळ आलेली आहे आणि त्या एक्झामसाठी काहीतरी महत्वाचे आम्हाला क्वेश्चन्स आणि त्याच्याशी रिलेटेड थिअरी असं काहीतरी तुम्ही आम्हाला सांगा. सो तुमची रिक्वायरमेंट आहे आणि मी त्याचं सोल्युशन दिलं नाही असं कधी होणार नाही. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खास 9th स्टँडर्डच्या त्या मुलांसाठी आहे जे येत्या 30 तारखेला होमी भाभा एक्झाम अपियर करणार आहेत. आजच्या चॅप्टरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोशन आणि त्याचे जे टाइप्स आहेत त्याच्यावरती रिलेटेड काही प्रश्न आणि त्याचे सोल्युशन कशा पद्धतीने काढले आणि मग त्याच्याबरोबर त्यासारखेच अजून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. बिकॉज जसं की मला बऱ्याच जणांनी सांगितलं मॅम क्वेश्चन्स रिपीट होत नाहीत. रिपीट होत नाहीत म्हणजे तेच तेच प्रश्न पडत नाहीत असा त्याचा अर्थ आहे. खरं तर तुम्ही सांगितल्यानंतर मी बरेचसे पेपर्स वगैरे बघितले, मग माझ्या ती एक गोष्ट लक्षात आली की इवन दो तो सेम प्रश्न रिपीट जरी झाला नसला तरी त्यासारखा प्रश्न मात्र विचारला गेलेला आहे. सो तुम्ही असं अगदी हे करू नका की रिपीटच होत नाही आणि मग काय करू कसं करू. डू नॉट वरी. आपण मी शक्य तेवढं ऑलमोस्ट मी ट्राय करेन की तुमची एक्झाम होईपर्यंत रोज असे काहीतरी व्हिडिओज बनवेन. स्पेशली फिजिक्स केमिस्ट्री तुम्हाला मोस्टली अवघड जात असेल, अजून कोणते स्पेसिफिक तुमची रिक्वायरमेंट असेल अपार्ट फ्रॉम फिजिक्स केमिस्ट्री किंवा अजून बायोलॉजीचे काही स्पेसिफिक चॅप्टर हवे असतील तर तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवेन. सो आज पहिल्यांदा आपण काही ठराविक एक्झाम्पल्स ती कशी सोडवायची, त्याच्या मागे कोणतं टेक्निक वापरायचं आणि फास्ट विदिन फ्यू मिनिट्स ते न्यूमेरिकल तुम्ही कसं सोडवाल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो सगळ्यात पहिलं जे न्यूमेरिकल आहे ते आहे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. हे एकदम सोपं आहे. पहिला जरा सोपा घेतला. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज अ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीला आपण रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणतो आणि स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. सो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स असं म्हटलं समजा तर तो झाला स्पीड. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हटलं तर तो झाला व्हेलॉसिटी. आता इथं याच्याशी रिलेटेड मग तुम्हाला सगळ्याचे SI CGS युनिट माहिती आहेत का बघून घ्या. स्केलर कोण, व्हेक्टर कोण. स्पीड स्केलर, व्हेलॉसिटी वेक्टर. डिस्टन्स स्केलर, डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचे SI CGS युनिट सेम आणि स्पीड व्हेलॉसिटीचे SI CGS युनिट सेम. सो ह्या काही गोष्टी पटपट तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. नंतरचा प्रश्न आहे ऍक्सेलरेशन इज अ व्हेक्टर क्वांटिटी विच इंडिकेट्स दॅट इट्स व्हॅल्यू. आता पटकन तुमच्या पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला आठवत असेल ऍक्सेलरेशनचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, झिरो हे तीनही प्रकारचे ऍक्सेलरेशन आपण बघितलेत. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी वाढत असेल एखाद्या ऑब्जेक्टची तर त्याला आपण पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणतो. विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी कमी होत असेल तर त्याला निगेटिव्ह ऍक्सेलरेशन दॅट इज डिसलरेशन म्हणतात. आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल, एखादा ऑब्जेक्ट कॉन्स्टंट स्पीडनं फिरत असेल तर त्याला आपण झिरो ऍक्सेलरेशन म्हणतो. हे देखील बघून घ्या. म्हणजे नुसतं उत्तर न बघता मी जे आता मध्ये जी इन्फॉर्मेशन सांगते आहे ती देखील तुम्हाला या प्रकारच्या प्रश्नांची वेगळ्या पद्धतीने जर विचारले तर त्याची उत्तरं तुम्हाला द्यायला ही इन्फॉर्मेशन जी मी मध्ये बडबडत आहे ती तुमच्या उपयोगाची येईल. सो इफ पॉसिबल ते नोट डाऊन सुद्धा करून ठेवलं तरी चालेल. आता ऑलवेज निगेटिव्ह तर नाही, ऑलवेज पॉझिटिव्ह नाही, झिरो नाही. सो ऑब्व्हियसली ऑप्शन नंबर 1 हा त्याचा करेक्ट आहे. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह पण असतं, निगेटिव्ह पण असू शकतं आणि झिरो पण असू शकतं. त्यानंतर अ मॅन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 20 किलोमीटर फ्रॉम हिज होम टू ऑफिस अँड 10 किलोमीटर टुवर्ड्स हिज होम बॅक. पटकन डायग्राम काढून घ्यायची अशी जेव्हा न्यूमेरिकल्स असतात त्याच्यामध्ये. आता इथं काय दिलेलं आहे, तो माणूस होम पासून ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि त्याचं डिस्टन्स आहे 20 किलोमीटर आणि परत काय केलाय, तो 10 किलोमीटर आलाय टू हिज हाऊस बॅक. मग डिस्प्लेसमेंट किती? मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट ह्यांच्यामधलं अंतर, त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. सो दिस इज इनिशियल पॉइंट अँड नाव दिस इज द फायनल पॉइंट. आणि ऑब्व्हियसली 20 मधून 10 गेले, 10 उरले. सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. पटकन तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेलच. त्यानंतर a farmer moves along a boundary of a square field of side 10 meter in 40 seconds. Magnitude of displacement of the farmer at the end of 2 minutes 20 seconds from his initial point is. बघायला गेलं तर वाटतं अरे बॉस हे काय आहे. आता तुम्हाला मी हे पटकन सोडवायचं कसं हे सांगते. आता बघा, हे रीड बिटवीन द लाईन म्हणतात ना, ते खूप जास्त महत्वाचं आहे. याच्यामध्ये
अलॉंग द बाउंड्री ऑफ अ स्क्वेअर फील्ड. हा, आता ह्याची साईड किती आहे? 10 मीटर. म्हणजे इथं एक स्क्वेअर फील्ड आहे ज्याची 10, 10, 10 मीटर अशा साईड्स आहेत. हा काय केलाय? 40 सेकंड मध्ये तो काय केलाय? बाउंड्री त्यानं मूव्ह केलेली आहे. आता डिस्प्लेसमेंट हे शोधायचं आहे आपल्याला, डिस्प्लेसमेंट त्याची. आणि ऍट द एंड ऑफ 2 मिनिट 20 सेकंड्स. आता 40 सेकंद मध्ये तो 10 मीटर गेलेला आहे असं आपल्याला सांगितलं. मग आता या इन्फॉर्मेशन वरून आपण सगळ्यात आधी त्या फार्मरचा स्पीड काढून घेऊ. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे आपला? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा, आता डिस्टन्स किती आहे इथे त्यानं कव्हर केलेलं? हे 10, 10, 10, 10 म्हणजे पुन्हा इथं आलाय. इट मीन्स त्यानं 40 मीटर डिस्टन्स कव्हर केलंय असं म्हणू शकतो. बरोबर. त्याच्याच काय दिलंय? बाउंड्री दिलेली आहे. एका साइडचं डिस्टन्स हे 10 आहे. म्हणजे 10, 10, 10, 10, 40 झालं. हे पटकन तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. अपॉन टाइम किती दिलेला आहे? 40 सेकंद. सो 40 मीटर पर 40 सेकंद इज 1 मीटर पर सेकंद. सो ह्याचा स्पीड आला 1 मीटर पर सेकंद. ही एक गोष्ट आपल्याला कळाली. आता ह्याचं घेऊन काय करायचं आहे? नेक्स्ट परत हाच फॉर्म्युला आपण घेऊ. हा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हाच फॉर्म्युला घेऊयात. आणि बघा, हा स्पीड आता आपला किती आलाय? 1. हा, आता डिस्टन्स अपॉन टाइम हे घेतलं. हे 2 मिनिट्स 20 सेकंड. बघा, 2 मिनिट 20 सेकंड म्हणजे टोटल किती सेकंड झाले रे? दे आर 140 सेकंड. सो आता एवढ्या 140 सेकंड मधला त्याचा स्पीड आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे. सो स्पीड आपल्याला एक हे इथं दिलेला आहे. डिस्टन्स झालेलं आहे आपलं काढायचंय, सॉरी स्पीड दिलेलं आहे, डिस्टन्स काढायचंय. आणि टाइम आहे 140. सो ऑब्व्हियसली डिस्टन्स काय झालं आपलं? डिस्टन्स इज इक्वल टू 140 मीटर. ही अजून एक व्हॅल्यू मी काढून घेतली. मगाशी मी हा स्पीड काढून घेतला, त्यानंतर तेवढ्या ह्याच्यामध्ये त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स काढून घेतलं. आता त्यानं कव्हर केलेलं टोटल डिस्टन्स म्हणजे त्या जो काय म्हणूयात आपण, हा स्क्वेअर फील्ड जे आहे त्याचा पेरीमीटर झाला. बरोबर का? बघा, त्यानं कव्हर केलेलं हे डिस्टन्स 140 मीटर आलं. हे 140 मीटर म्हणजेच ह्या स्क्वेअरचा पेरीमीटर झाला. मग पेरीमीटर इज इक्वल टू डिस्टन्स. बरोबर, म्हणजेच एक राऊंड झाला. सो मी इथं लिहीन बघा, पेरीमीटर इज इक्वल टू 1 राऊंड. मग असे किती राऊंड विचारलेत ना आपल्याला, त्यानं किती डिस्प्लेसमेंट होणार म्हणजे त्यानं किती राऊंड कंप्लीट केले थोडक्यात असं आपल्याला शोधायचंय. मग आता इथं 40 मीटर हा त्याचा पेरीमीटर झाला. एक राऊंड मध्ये त्यांना 40 मीटर डिस्टन्स हे म्हणजे कव्हर केलं. ठीक आहे. मग आता 1 मीटर साठी देअरफोर 1 मीटर साठी काय होईल रे? 1.40. बरोबर, 1.40 राऊंड तो एका मिनिटामध्ये, सॉरी 1 मीटर मध्ये त्यांना तेवढे कंप्लीट करेल राऊंड. सॉरी इथं 40 राऊंड येतील. 1 मिनिटामध्ये तो 1/40 राऊंड हे कंप्लीट करणार. ठीक आहे. आता या सगळ्या इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? बघून घ्या. हे काय काय केलं आपण. पहिल्यांदा आपण स्पीड काढून घेतला, त्यानंतर त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स काढून घेतलं. ते डिस्टन्स म्हणजे त्या स्क्वेअर पाथचा पेरीमीटर आहे. सो पेरीमीटर 40 मीटर आपला आलाय. हा 10, 10, 10, 10 इज इक्वल टू 1 राऊंड झाला. म्हणून 1 मीटर इज इक्वल टू 1/40 राऊंड झाले. मग 140 मीटर जे आपल्याला दिलंय ना त्याच्यामध्ये तो किती राऊंड कंप्लीट करणार? तर 1/40 इंटू 140. बरोबर का? काय केलं कळालं का तुम्हाला? एक त्यानं 40 मीटर मध्ये 1 राऊंड केलाय. मग 1 मीटर म्हणजे किती राऊंड? तर 1/40 राऊंड. मग 140 मीटर म्हणजे किती राऊंड येणार? तर एवढे राऊंड्स. म्हणजेच किती राऊंड येणार हे साधारण बघा, 3.5 राऊंड येणार. बघा, हा 140 मीटर त्यानं काय केलेलं आहे? जेव्हा डिस्टन्स कव्हर केलंय म्हणतो आपण, इट मीन्स त्यानं एवढे राऊंड्स कंप्लीट केलेले आहेत.
आता एक राऊंड कंप्लीट केला, हे 140 मीटर हे कळालं ना तुम्हाला, 140 सेकंड आणि 140 मीटर हे कसं आलं तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता 2 मिनिट 20 सेकंड आहेत, त्याच्यामध्ये त्यानं एवढे राऊंड काढलेत. एक राऊंड काढला म्हणजे तो इथून पुन्हा इथं आला, हा एक राऊंड, 2 राऊंड आणि 3 राऊंड. 3 राऊंड केले म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट, आपल्याला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे शेवटी. सो 3 राऊंड केले म्हणजे 0. पण हा जो पुढचा 0.5 राऊंड आहे म्हणजे अर्ध, सो तो इथून इथपर्यंत गेला, या पॉइंट पर्यंत. मग काय करणार तुम्ही, समजा ह्याला आपण नाव दिलं ABCD, तर पायथागोरसचा थिअरम इथं वापरायचा, AC स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. मग आता इथं CD म्हणजे 10 आहे, AD म्हणजे 10 आहे, राईट. सो मी इथं काय घेतलं, AC स्क्वेअर इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस कोण आहे AD स्क्वेअर, म्हणजेच 10 चा स्क्वेअर प्लस 10 चा स्क्वेअर, 100 प्लस 100 दॅट इज 200. आणि मग स्क्वेअर रूट काढायचं, देअरफॉर AC इज इक्वल टू 200 चा स्क्वेअर रूट, म्हणजे मी असं म्हणू का बघा 10 इंटू √2. मग इथं दिला एक ऑप्शन आहे, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट ऑप्शन. कसं आलं लक्षात आलं का बघून घ्या. नसेल आलं तर जरा स्लो मोशन मध्ये रन करून तुम्ही पुन्हा बघितलं तरी चालेल. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मला जास्त एक्सप्लेनेशन द्यायचं, त्यामुळे थोडंसं मी फास्ट सांगते. आता नेक्स्ट आहे, अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स 20 मीटर इन 5 सेकंड अँड देन अनादर 40 मीटर इन 5 सेकंड, तर व्हॉट इज द ऍव्हरेज स्पीड. आता काय दिलंय याच्यामध्ये, 20 मीटर इन 5 सेकंड आणि 40 मीटर इन 5 सेकंड. आता ह्याच्यासाठीच तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा टोटल टाइम काढावा लागेल. ऍव्हरेज स्पीड, ह्याचा तुमचा ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम वाला आला. सो टोटल डिस्टन्स हे 20 प्लस 40 आणि टोटल टाइम 5 प्लस 5 दॅट इज 10. सो ह्याचं उत्तर तुमचं काय येणार आहे, 6 येतंय का बघून घ्या. 60/10 झालं. 60/10 म्हणजे 6 दॅट इज 6 मीटर पर सेकंड. त्यानंतर फॉर्म्युला टू फाइंड आउट ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी विथ कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. व्हेलॉसिटी ऍक्सलरेशन साठीचा हा फॉर्म्युला आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे असे फॉर्म्युले आपण कुठले शिकलेलं नाहीये आणि ह्याच्यामध्ये ऍव्हरेज व्हेलॉसिटी कुठं नाही आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. त्यानंतर SI युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर, तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. त्यानंतर अन एक्झाम्पल ऑफ अ बॉडी मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड बट स्टील ऍक्सलरेटिंग. कॉन्स्टंट स्पीडनं फिरत आहे बट ऍक्सलरेशन पण होत आहे. मग ऍक्सलरेशन ही तुम्हाला माहिती आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे, सो त्याची स्पीड डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असणार. सो ह्याच्यामध्ये बॉडी मुव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर पाथ हे तुमचं एक्झाम्पल ह्याचं होऊ शकतं. सो ऑप्शन नंबर A दॅट इज 1 इज करेक्ट. द ऍक्सलरेशन ऑफ अ बॉडी फ्रॉम अ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इज. आता व्हेलॉसिटी टाइम ऍक्सलरेशन याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार, दाखवते तुम्हाला. ही व्हेलॉसिटी असते, इथं टाइम असतो आणि ह्याचा जेव्हा तुम्ही स्लोप काढता इट इज द ऍक्सलरेशन. सो ह्याचा ऑप्शन नंबर 1 येतो. त्यानंतर डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय अ बॉडी फ्रॉम व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, याचं काय येतं तर एरिया अंडर द ग्राफ. डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हेलॉसिटी आपण टाइम आपण बघितलेलं, सॉरी व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि त्याच्यावरूनच त्याचा आपण एरिया काढतो. आपण जे ग्राफिकल मेथडनं शिकलोय बघा, तुमच्या पहिला जो चॅप्टर आहे मोशनच्या चॅप्टर 9वीच्या आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात पण ते जे ग्राफ्स आहेत त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. सो एरिया अंडर द ग्राफ इज द करेक्ट ऑप्शन. त्यानंतर हा पण त्या ग्राफवरती तशाच पद्धतीचा ग्राफ आहे जसा तुमच्या पुस्तकात आहे. फ्रॉम द फिगर द बॉडी इज मुव्हिंग विथ ऑब्व्हियसली कॉन्स्टंट ऍक्सलरेशन न जात आहे. स्ट्रेट लाईन आहे, स्लॅन्टिंग आहे, इट मीन्स त्याचं ऍक्सलरेशन होत आहे. हा ऑप्शन जो आहे तो सेकंड ऑप्शन इथं करेक्ट सांगता येईल. ह्याच ह्याच्यावरती पुढचे 4-5 प्रश्न आहेत. डिस्टन्स कव्हर्ड बाय द बॉडी ड्युरिंग द इंटरव्हल फ्रॉम 10 to 20 सेकंड. 10 to 20 सेकंड मध्ये त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स किती आहे. आता हा पण तुमच्या टेक्स्टबुकवरच्या ह्याच्याप्रमाणे आहे. आता ह्याच्यात तुम्हाला काय काढायचं आहे, हे
प्लस हे, ह्या दोघांचा एरिया काढावा लागेल, बरोबर. सो एरिया ऑफ दिस रेक्टँगल प्लस एरिया ऑफ दिस राईट अँगल ट्रायंगल, ह्या पद्धतीनं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हे आहे बघा. माझ्या एका व्हिडिओमध्ये देखील मी हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते सांगितलेलं आहे. सो ह्याच्या एरियाचं सूत्र काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट प्लस ह्याचं लेंथ इंटू ब्रेड्थ. सो ह्या पद्धतीनं आपण जेव्हा कॅल्क्युलेट करत जातो तेव्हा आता ह्याचं काय येईल, हे 20 आहे आणि हे 18 आहे. इफ यू कॅन सी हिअर, इथं लाईन आहे, इथं डॉटेड लाईन आहे. थोडंसं मी झूम करू का. इफ यू कॅन सी हिअर, अरे वाईट वाईट वाईट, हे 18 दिसतंय तुम्हाला, ही डॉट आहे, तर 2चा डिफरन्स आहे. सो दिस इज 18, म्हणजे 18 इंटू हे 10 झालं, 180 झाले. तसंच इथं देखील हे 18, हे पण 18च आहेत. सो हे पण 18, हे पण 18. ह्या फॉर्म्युलानं तुमचा लेंथ इंटू ब्रेड्थ आणि हे आता जसं सांगितलं होतं तसा ते फॉर्म्युला यूज केल्यानंतर याचं, हे जे सेकंड तुमचं क्वेश्चन आहे त्याचं आन्सर येतं 270 मीटर, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, ऍट द पॉइंट ए द बॉडी इज ऍट डिस्टन्स ऑफ. ए पॉइंट वरती ती जी बॉडी आहे ती किती डिस्टन्स वरती आहे असा प्रश्न विचारलाय. ए पॉइंट म्हणजे हा आहे, हा पॉइंट आहे 18. सो बघा 18 ऑप्शन कुठं दिसतोय का आपल्याला, हा, म्हणजे 180 मीटर हे डिस्टन्स त्यानं कव्हर. म्हणजे आता 18 कसं आलं, तर हे डिस्टन्स आहे इथलं, हे 18 आणि हा टाइम झाला ना. सो हे 10 आहे आणि हे 18, सो 180 असं डिस्टन्स. त्या आपण तो जो रेक्टँगल फॉर्म झाला त्याचं आपण काढलं डिस्टन्स आणि ते 180. अरे कुठं चाललो आपण, मागे मागे, सॉरी. 180 मीटर झालं. त्यानंतर द व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी ऍट पॉइंट बी. पुन्हा आपण बी पॉइंट कडे जाऊयात थोडं, हे ग्राफचे होईपर्यंत. आता कुठला पॉइंट आहे हा आपला बी. बी पॉइंट जर तुम्ही बघितलं तर ह्याची व्हेलॉसिटी ही साधारण 18 आणि 20च्या दरम्यान दिसेल तुम्हाला. मग आता इथं तशा सिमिलर त्याच्या जवळपासचा कोणता ऑप्शन आहे का चेक करूयात आपण. हा, सो इथे 18 दिलेलं नाहीये. 18 असतं तर ऑप्शन 18 असता, इथे 20 दिलंय. सो आपण त्याच्या जवळचा 20 ऑप्शन चूज करूयात. सो 14व्याचं आन्सर झालं 20. त्यानंतर द टोटल जर्नी ऑफ अ बॉडी हॅज ट्रॅव्हल्ड अप टू अ डिस्टन्स ऑफ. आता ह्याच्यामध्ये टोटल जर्नी म्हणजे तो ट्रॅपेझियमचा एक फॉर्म्युला आहे बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये. आपण जे ग्राफ सोडवलेले आहेत त्या ग्राफच्याच न्यूमरिकलमध्ये एक एरिया ऑफ ट्रॅपेझियम तुम्हाला दिलाय. सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स इन टू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स. हा जो फॉर्म्युला आहे आपला, लिहून ठेवा फार तर. सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड्स म्हणजे ए बी आणि ह्यांचे सम इंटू 1/2 इंटू ते आणि इंटू द डिस्टन्स बिटवीन हे. तर तो जो त्या पॅरलल साइड्स हा फॉर्म्युला आपण जर यूज केला, ह्याच्यामधलं डिस्टन्स हे किती होतं आपलं 18, हे किती आहे 36 आहे साधारण. हे तर 30 आहे ना, 2 4 6 आहे. सो हे 36, हे 18 झाले. सो त्या व्हॅल्यूज आपल्या त्या ट्रॅपेझियमचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. द टोटल जर्नी त्याचं जे आहे आन्सर 270 मीटर आहे. तर तुम्ही करून बघू शकता. सोपं आहे, पुस्तकातलं आहे, त्यामुळे मी हे पुन्हा घेतलं नाही आणि तेवढी तुमची तयारी झालेली असते. फॉर्म्युला मी सांगितलाय, मग त्या फॉर्म्युलामध्ये जस्ट तुमच्या व्हॅल्यूज पुट करायचे. सम आता जो सांगितलं 1/2 इंटू सम ऑफ डिस्टन्स काय पॅरलल साइडची सम इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड्स येईल 10 वाला येईल. सम हे किती 18 आणि हे 36 आणि इंटू 1/2 असं करून केल्यानंतर तुमचं 270 हे डिस्टन्स त्यांच्यामध्ये येतं. व्हाट डज द स्लोप ऑफ डिस्टन्स टाइम ग्राफ. डिस्टन्स आणि टाइम ग्राफचा स्लोप काय देतो, ऑब्व्हियसली स्पीड देतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असतं. सो आपल्याला त्याचं उत्तर स्पीड मिळेल.
फ्रॉम द गिव्हन व्हेलॉसिटी टाइम ग्राफ इट कॅन बी इन्फर्ड दॅट द ऑब्जेक्ट इज मुव्हिंग स्ट्रेट चाललेला आहे. इट मीन्स इट इज हॅव्हिंग युनिफॉर्म व्हेलॉसिटी. इक्वेशन रिलेटेड टू मोमेंटम ऑफ अ सिस्टम इज, आता आपल्याला मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे, इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. पण इथं इनिशियल मोमेंटम इज नॉट इक्वल टू फायनल मोमेंटम असं दिलेलं आहे. मग आयडियली कुठलीही बॉडी त्याचे जे नियम आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या ऑब्व्हियसली आपोआपच फॉलो करतात. बट जर इनिशियल मोमेंटम इज नॉट इक्वल टू फायनल मोमेंटम तर मात्र काहीतरी एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर ऍक्ट होतोय म्हणून हे नाही. अदरवाईज ते नॅचरली कोलाइड होऊन जर त्यांच्यामधलं मोमेंटम चेंज जेव्हा होतं तर ते इनिशियल आणि फायनल हे नेहमी सेम असतं. इफ इट इज नॉट देन सम एक्सटर्नल फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन इट. विच ऑफ द फॉलोइंग स्पीड टाइम ग्राफ्स will represent the case of a cricket ball thrown vertically upward. आता vertically upward वर चाललाय बॉल, त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होणार, एका पॉइंटला जाऊन 0 होणार आणि पुन्हा खाली येताना व्हेलॉसिटी वाढणार. ऍक्सेलरेशन तुम्ही शिकलोय आपण. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे असतं, पृथ्वीच्या अगेन्स्ट जेव्हा एखादा ऑब्जेक्ट जात असतो तेव्हा त्याचं ऍक्सेलरेशन पहिल्यांदा कमी कमी होत जातं, दॅट इज डिसेलरेशन ज्याला म्हणतो. आणि मग जेव्हा तो परत पुन्हा वरून खाली येत असतो ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचं व्हेलॉसिटी वाढते आणि ज्याला आपण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. म्हणजेच आता इथं ह्यापैकी कोणता ग्राफ आपल्याला असं दाखवतोय की पहिल्यांदा व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी झाली आहे आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम नंतर वाढली आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल हा चौथा ऑप्शन मध्ये तसं दिसेल, व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी झाली मग वाढली. सो दिस इज द ऑप्शन. मग तुम्हाला उलट विचारतील, म्हणजे ह्याच्यात कुठले नाही आहे केस असं विचारतील. उलट सुलट जे प्रश्न विचारतात हा असा विचारला तसा नाही येता, तुम्हाला ह्याच्याशीच रिलेटेड उलट सुलट काहीतरी विचारतील तर तुम्हाला ते लॉजिक त्याच्या मागचं माहिती असलं पाहिजे. डिस्टन्स टाइम ग्राफ 3 मेथड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हे प्लॉट केलंय. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर ए, बी अँड सी. सो दिस इज ए, दिस इज बी अँड दिस इज सी. ह्याचा अर्थ काय आहे पहिल्यांदा सांगते. हा टाइम दिलाय बरोबर आणि हे डिस्टन्स. सो भरपूर टाइम मध्ये त्यानं फक्त एवढंच डिस्टन्स कव्हर केलंय. असं ह्यापैकी कोण असेल इथं बऱ्यापैकी जास्त डिस्टन्स कव्हर केलंय आणि इथं खूप जास्त डिस्टन्स कव्हर केलंय कमी वेळेमध्ये. इथं हे काय दिलंय, वेळ कमी आहे म्हणजे 10 मिनिटमध्ये 50 मीटर किलोमीटर व्हॉट एव्हर जे असेल ते डिस्टन्स त्यानं कव्हर केलंय. बी ऑब्जेक्टनं 10.45 मध्ये इथं एवढं 40 डिस्टन्स मीटर व्हॉट एव्हर डिस्टन्स कव्हर केलं आणि ह्यानं मात्र 11 मध्ये अजून 10 किलोमीटर पण डिस्टन्स कव्हर केलेलं नाही. मग असं ह्यापैकी कोण आहे तर ऑब्व्हियसली बघा माझ्या मते ए ऑप्शन नंबर 2 हा आहे. ए म्हणजे पर्सन वॉकिंग, चालणारा माणूस हळूहळू हळूहळू चालणार, इथपर्यंत आला त्यानं 10 किलोमीटर पण गेला नाही. बी म्हणजे कार असणार आणि सी म्हणजे एअरक्राफ्ट असणार जो कमी वेळेमध्ये जास्त डिस्टन्स आहे. Acceleration time graph of a body is shown. The corresponding velocity time graph of the same will be. आता इथं काय झालंय बघा, ऍक्सेलरेशन पहिल्यांदा कॉन्स्टंट आहे, मग कमी होत गेलंय, मग वाढत गेलंय, मग परत कॉन्स्टंट राहिलंय. मग ह्याच्याशी रिलेटेड व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तुमचा काय असणार. मग इथं बघा व्हेलॉसिटी वाढत गेली आहे, कॉन्स्टंट राहिले, परत वाढत गेली आहे, कॉन्स्टंट राहिले. सो ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए दॅट इज 1 ह्याचं उत्तर असणार. आता व्हेलॉसिटी टाइम ग्राफ अगेन दिलेला आहे. बघितल्यानंतर वाटतं बॉस हे काय अवघड आहे, पण एकदा तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या पटकन लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल बघा, करेक्ट चूज द इनकरेक्ट स्टेटमेंट. ते आधी बघा, करेक्ट विचारलंय की इनकरेक्ट. आपण उत्साहाच्या भरामध्ये पटकन काहीतरी वाचतो आणि करतो. माझ्याकडे असे बरेच स्टुडंट्स आहेत की जे हमखास असं काहीतरी करतात, उत्साहाच्या येत असतं पण गडबड करायची आणि चुकवायचं. तसं नाही करायचं. आपल्याला पहिल्यांदा डोकं शांत ठेवून बघायचंय इनकरेक्ट विचारलंय की करेक्ट विचारलंय, नक्की काय विचारलंय. आफ्टर 5 सेकंड बॉडी इन्क्रीजेस इट्स व्हेलॉसिटी. इनकरेक्ट शोधायचं. आता हा 5 सेकंडची ही वेळ आहे, इथपर्यंत आलाय आणि हे असं झालंय, इट मीन्स त्याची व्हेलॉसिटी वाढली आहे. सो हे करेक्ट आहे. बिटवीन 10 सेकंड अँड 15 सेकंड बॉडी हॅज निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. 10 आणि 15 इथं जर बघितलं तर इथून कमी आलाय म्हणजेच त्याचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आहे. सो हे देखील करेक्ट आहे. इन फर्स्ट 5 सेकंड बॉडी ट्रॅव्हल्स 100 मीटर. 100 मीटर कसं काढणार तर हे ह्याचा हे एरिया कव्हर्ड म्हणजे त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स असतं. हे 5 आहे, हे 20 आहे. सो 5 into 20 100 मीटर होतं. सो हे देखील करेक्ट आहे. आणि आफ्टर 15 सेकंड बॉडी कम्स टू रेस्ट.
15 सेकंड नंतर जर रेस्टला आली असती तर तो जो ग्राफ आहे तो खालून इथपर्यंत आला असता. ज्या अर्थी तसं आलेलं नाही असं आहे, इट मीन्स इट इज स्टेडी बट नॉट इन रेस्ट पोझिशन. आणि म्हणून हे चौथं क्वेश्चन म्हणजे चौथं ऑप्शन हे रॉंग आहे. A stone tied with a string is in uniform circular motion at 5 rotation per minutes. एक गोल 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 फिरतो एक स्टोन, त्याचे 5 रोटेशन पर मिनिट्स आहेत. तर त्याच्याशी रिलेटेड करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? इट हॅज युनिफॉर्म व्हेलॉसिटी. इनकरेक्ट ऑप्शन विचारलंय. युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे का? आहे. इट टेक्स 12 सेकंड टू कम्प्लीट 1 रोटेशन. असं काही दिलेलं नाही आहे आपल्याला ह्याच्यामध्ये की 12 सेकंड लागतात वगैरे असं. ऍक्च्युली 5 रोटेशन 1 मिनिट मध्ये होतात. सो 1 रोटेशन हे नाहीच होत आहे. इफ स्पीड डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. येस, लेंथ ऑफ द स्ट्रिंग वाढली की त्याचं हळूहळू मोशन होणार. कमी असेल तर ते फास्ट फिरणार. इट विल बी थ्रोन टँजेन्शियली इफ कट ऑफ फ्रॉम द स्ट्रिंग. बरोबर आहे. तुमच्या आठवा तुमच्या पुस्तकामध्येच ती ऍक्टिव्हिटी आहे. गोल 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 फिरलं आणि असं फेकलं की तो ज्या पोझिशनला आहे तिथून 90 डिग्रीज मध्ये पुढे जाणार. सो हेही स्टेटमेंट करेक्ट आहे. सो याच्यातला सेकंड ऑप्शन हा इनकरेक्ट आहे. A car travels 30 km at uniform speed of 40 km per hour and next 50 km at uniform speed of 20 km per hour. ऍव्हरेज स्पीड काढायचं आहे. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. इथं तर तुम्हाला टोटल डिस्टन्स आहे 30 आणि 50, पण टोटल टाइम तुम्हाला माहित नाहीये. सो सगळ्यात आधी आपण टोटल टाइम काढूयात. पहिल्या ह्याच्यामध्ये 40 किलोमीटर पर आवर दिलंय आपल्याला, बरोबर. आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये दिलंय 20 किलोमीटर पर आवर. मग आता ह्याच्यावरून आपल्याला त्याचा पहिल्यांदा स्पीड काढावा लागेल. आता बघा 30 किलोमीटर मध्ये तो 40 किलोमीटर पर आवर गेलाय. मग ह्याचा स्पीड तुम्ही कसा काढणार? तर 30/40 इज इक्वल टू किती येतं? याचं उत्तर तुमचं साधारण 0.75 असं काहीतरी येईल. आणि असंच नंतरच्या 50 साठी तो 20 किलोमीटर गेलाय. सो अगेन 50 डिव्हायडेड बाय 20 तुम्हाला करायचंय. सो हे किती येईल? 2.5. मग आता तुमचा जो टाइम आहे तो येईल हे प्लस हे. इट विल बी युअर टोटल टाइम. मग टोटल डिस्टन्स किती आहे आपलं? 30 प्लस 50 अपॉन टोटल टाइम 0.75 प्लस 2.5. हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमचं किती हे उत्तर येत आहे? 80. ह्यांची बेरीज येईल 80, यांची येईल 3.25. ठीक आहे. आणि मग हे जेव्हा तुम्ही डिव्हाइड कराल याचं तुम्हाला उत्तर येईल पहिल्यांदा 24.61 काहीतरी येईल. हा तुमचा झाला टोटल टाइम. ऍव्हरेज स्पीड, सॉरी, हे तुमचा टोटल डिस्टन्स, हे टोटल टाइम अपॉन हे दोघांचा भागाकार केल्यानंतर एवढं उत्तर येते. म्हणजे येस, हा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ठीक आहे. हे ह्याचं उत्तर झालं. कसं केलं कळालं? सगळ्यात आधी मी हे आणि ह्याचा यूज करून त्याचा स्पीड त्याचं टाइम काढून घेतलं. नंतर हे आणि ह्याचा यूज करून दुसऱ्याचा केससाठीचा टाइम काढून घेतला. मग ह्या दोघांची बेरीज केली. इट इज माय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स तर 30 प्लस 50 आहेच आहे. सो या पद्धतीनं काढलं. नेक्स्ट आहे अ पॅसेंजर इन अ मुव्हिंग ट्रेन टॉसेस अ कॉइन विच फॉल्स बिहाइंड हिम. वरती फेकलंय आणि जिथं फेकलंय त्याच्या मागे कॉइन येऊन पडलंय. सो त्याच्या बाबतीत कोणतं हे चूज करेक्ट असेल तर त्याची मोशन कशी असेल असं विचारलंय. ऑब्व्हियसली ऍक्सेलरेटेड असेल. युनिफॉर्म म्हणजे सेम स्पीडनं जात असेल. म्हणजे हा पण गेलाय तसंच ते कॉइन पण जाणार, तर त्याला तुम्ही म्हणणार युनिफॉर्म. रिटार्डेड म्हणजे मागं असेल, म्हणजे जर त्यानं कॉइन फेकला असेल तर ते जे पुढं पडलं तर मग रिटार्डेशन झालं. पुढं गेलंय ना, त्याच्या मागं राहिलंय ना, सो इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं करेक्ट ऑप्शन आहे. Ancient Indian astronomer had defined 27 constellations. Graph represents which type of motion? हे खाली आलंय. खाली आलंय म्हणजे युनिफॉर्मली रिटार्डेशन झालंय आणि हे आहे असं म्हणजे नॉन युनिफॉर्म. मग येस, ह्याचा ऑप्शन नंबर 4 झाला. युनिफॉर्मली रिटार्डिंग फॉलोड बाय नॉन युनिफॉर्म रिटार्डेशन.
अ कार इज ट्रॅव्हलिंग 20 मीटर पर सेकंड अलॉंग अ रोड. आता हे पण बघा कसं सोडवायचं. अ चाइल्ड रन्स आउट ऑन द रोड 50 मीटर अहेड अँड कार ड्रायव्हर स्टेप्स ऑन ब्रेक पेडल. ह्याच्यामध्ये ह्याचा स्पीड दिलेला आहे, हे ऍक्सेलरेशन दिलेलं आहे एस डिस्प्लेसमेंट दिलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी त्याची व्ही एवढी आहे, स्टॉप्स दिलंय ना, सो स्टॉप म्हणजे फायनल व्हेलॉसिटी यू ही एवढी आहे आणि फायनल व्हेलॉसिटी इज 0 आहे. तर डिसलरेशन विचारलंय म्हणजे ऍक्सेलरेशनच्या अपोजिट, म्हणजे एक प्रकारचं ऍक्सेलरेशनच झालं ते. आता या दिलेल्या माहितीवरून आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी कळाली, पहिल्यांदा 20 मीटर पर सेकंद आहे, फायनल व्हेलॉसिटी कळाली. आपला फॉर्म्युला काय आहे रे, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. मग आता इथं आपल्याला ऍक्सेलरेशन ए काढायचं आहे, राईट. मग बघा ह्या सगळ्या आपण ऍक्सेलरेशन एका बाजूला ठेवूयात आणि ह्या सगळ्यांना एका बाजूला घेऊयात. व्ही 0 आहे, यू 20 आहे, अपॉन 2 इंटू एस म्हणजे हे 50 आहे, राईट. सो -20 अपॉन 0 - 20 100. ही मला ए ची व्हॅल्यू मिळाली, बरोबर. सॉरी ह्याचा स्क्वेअर आहे नाही का रे बाळांनो, सॉरी ह्याचा स्क्वेअर आहे. सो इथे 400 येईल, 400 डिव्हायडेड बाय 100. सो इथं कुठं काय आहे का बघा, 4 आहे, 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर, हे त्याचं झालं रिटार्डेशन. कसं केलं कळालं, गिव्हन वरून मी हा फॉर्म्युला यूज केला. देन वेन अ कार ऑफ मास दिलेला आहे, मुव्हिंग विथ स्पीड दिलेला आहे, ब्रॉट टू रेस्ट म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी फायनल व्हेलॉसिटी 0, कव्हर्स अ डिस्टन्स दिलेला आहे अँड स्टॉप्स, तर त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स एफ इज इक्वल टू एम ए माहिती आहे, एम दिलेला आहे, मग आपल्याला ए काढायचा आहे. मग ऍक्सेलरेशनसाठी अगेन आत्ता जो दिलेला फॉर्म्युला आपल्याला होता तो आपल्याला यूज करू शकतो का बघा, दॅट इज 2 व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. आता 2 इंटू ए इंटू एस तुम्हाला दिलेलं ना 10 मीटर नाही 50 मीटर दिलेलं आहे, व्ही 0 आहे आणि इथं हे 10 चा स्क्वेअर आहे. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल आणि मग याच्यावरून आपण ऍक्सेलरेशन पहिल्यांदा काढून घेऊयात. ए इकडं ठेवूयात, बाकी 0 - 100 अपॉन 2 इंटू 50. परत आतासारखं होतं तसंच 100 अपॉन हे 100 आलं, सो हे मायनस इथं आहे का बघा कुठं काही असं, सॉरी हे ए ची व्हॅल्यू आली, बरोबर, -1 ही ए ची व्हॅल्यू आली. आता मग ए आहे आपल्याला एफ इज इक्वल टू एम ए हा फॉर्म्युला आहे, बरोबर. मग एम आहे 1800 आणि ए ची व्हॅल्यू आहे -1, सो -18 कुठं आहे का, ह्याचा ऑप्शन नंबर 4 येतो. कसं केलं कळालं. अँड द लास्ट न्यूमरिकल, ऑब्झर्व द ग्राफ अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ग्राफ फॉर 2 ऑब्जेक्ट्स हॅव्हिंग अनइक्वल, ऑब्व्हियसली हे म्हणजे वाचल्या तुमच्या लक्षात येईल की ह्याची व्हेलॉसिटी वेगळी आहे, ह्याची व्हेलॉसिटी वेगळी आहे, सो हे करेक्ट आहे ऑप्शन. अनइक्वल व्हेलॉसिटीज आहेत, सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. सो ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. कसं वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या काही अजूनही रिक्वायरमेंट्स असतील तर त्याही मला सांगा, आपण नक्की त्यावरती व्हिडिओ बनवूयात. इथेच थांबूयात. छान अभ्यास करा. ऑल द बेस्ट.